घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। जे सरपंच भाजपाचे नसतील त्या ग्रामपंचायतला विकास निधी देणार नाही। निधी हवा असेल तर भाजपामध्ये प्रवेश करा, अन्यथा निधी मिळणार नाही, अशी कुडाळमधील भाजपाच्या मेळाव्यात जाहीर धमकी देणाऱ्या पालकमंत्री नितेश राणेंकडून संविधानाची पायमल्ली होत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला। निष्ठापूर्वक श्रद्धेने काम पार पडेन, सर्व जनतेला निपक्षपणे निर्भयपणे संविधानानुसार न्याय देईन, अशी राज्यपालांच्या समक्ष मंत्रिपदाची शपथ पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे। आपला पक्ष वाढवण्यासाठी सिंधुदुर्गातील कुठल्याच पालकमंत्र्यांनी आजवर मुजुरी अथवा दादागिरी केलेली नाही। पालकमंत्र्यांचे वडील खासदार नारायण राणेंनीही आपल्या कार्यकाळात कधी अशी मुजुरीची भाषा वापरली नव्हती। त्यामुळे शिवसेना उभाटाच्या वतीने राज्यपालांकडे मंत्री नितेश राणेंची तक्रार करणार आहे। तिथे दाद मिळाली नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याचेही उपरकर यांनी सांगितले। सध्या राज्य सरकारकडे विकास निधीच नाही आहे। लाडक्या बहीण योजनेतील अपात्र संख्या पाहता सरकार निधी कपात करत असल्याचे दिसून येते। सिंधुदुर्गातील ठेकेदारांचे 225 कोटीहून अधिक देयके प्रलंबित आहेत। त्यामुळे विकास निधी देण्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्र्यांनी आधी जिल्ह्यात विकास निधी आणावा, 400 कोटींचा जिल्हा नियोजनचा आराखडा केलात, आता 400 कोटी आणून दाखवा, असे आव्हान सुद्धा उपरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले। एक 5-6 दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी ज्या असलेल्या संविधानाचा पायमल्ली केलेली आहे, ज्या संविधानातून त्यांनी शपथ घेतली आणि जी राज्यपालांनी घ्यायला लावली आणि ती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घ्यायला लावली, त्या शपथेत मी निष्ठेने प्रामाणिकपणे आणि लोकांना निर्भयपणे वागवी, अशा ठिकाणी जे बोलले जात आहे की आपण जर भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतरच निधी दिला जाईल किंवा महायुतीच्या कोणत्याही सरपंचाला निधी दिला जाणार नाही, हे खऱ्या अर्थाने संविधानाचा भंग आहे। आणि या संविधानाच्या भंगाबाबत आम्ही मुख्यमंत्री राज्यपाल यांच्याकडे तक्रार करून जो वेळ पडल्यास उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात पण धाव घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। पण अशा पद्धतीने त्यांच्या वडिलांनी पण इतके वर्ष होते त्यांच्यावर आम्ही काम केले, त्यावेळेचे जनता दल, त्यावेळेचे काँग्रेस, या तरुण पिढीला आम्ही घेतलं आणि त्यानंतर त्यांची असलेली जी वृद्ध पिढी होती ती शिवसेना पक्षाबरोबर त्यावेळी आली। अशा पद्धतीने दमदाटी आणि दादागिरी करून गाडीतून कोंबून आणा अशा प्रकारचे दम देणे, गाडीतून कोंबून आणलेला कोणाला जर दमदाटी केली अशी कळली तर मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही। मग आम्ही काय करायचं करू। आम्ही पण त्यावेळेचे सैनिक असलो, सैनिकच आहोत, आम्ही काय असे तसे नाही आहोत। त्यामुळे नितेश राणेंनी ज्या न्यायाने वागू किंवा मी लोकांशी अगदी कोणत्याही निपक्षपाती वागीन अशा शपथेमध्ये जे घेतलेले आहेत आणि सरपंचाला निधी देणार असं सांगतायत आणि उभाटाला एकही निधी देणार नाही अशा पद्धतीने बोलत आहेत, ते खऱ्या अर्थाने संविधानाला चुकीचं आहे। म्हणजे तुम्ही विरोधी पक्ष संपवायचा आणि सत्ताधारी पक्ष ठेवायचा आणि संविधानाला गालबोट लागेल असं करायचं किंवा संविधान संपवण्याचा प्रयत्न करताय, याच्यातून दिसत आहे। त्यामुळे या सर्व गोष्टीमुळे आज निधी म्हणतायत, खऱ्या अर्थाने आज सरकारची आर्थिक परिस्थिती कुचवण्याची झालेली आहे। हे अजितदादांच्या अनेक वेळा दूरदर्शनच्या वित्तमंत्री असल्यावर त्यांच्या स्टेटमेंट येत आहे। आज अनेक प्रकल्पांचे निधी येत नाही आहेत। आज महिलांना या हाफ तिकीट रद्द करावं असं मंत्री म्हणतायत। ज्या महिलांना लाडकी बहीण दिले त्यांच्या आता महिलाजवळ 5-6 लाख कमी केले आहेत। एवढंच नव्हे तर जिल्ह्यात
जवळजवळ ठेकेदारांचे 225 कोटी रुपये देणं बाकी आहे. अशा परिस्थितीत कोणता निधी आणणार आणि कोणता निधी नाही, सरकारच्या आड्यात नाही तर पोहेल्यात कुठून येणार. त्यामुळे सरकारकडे आज दयनीय परिस्थिती आहे. लोकांचे पगार होणार की नाही, शासकीय नोकरदारांचे पगार होतील की नाही याची पण शासनकता आहे. त्यामुळे अशा पद्धतीने निधी देणार, त्याऐवजी ग्रामपंचायतीला थेट निधी येतो, त्या निधीतूनच महाविकास आघाडीचे सरपंच काम करतील. तुमच्या निधीची गरज नाही. कारण आपण जर निधी म्हणता, तुमच्या मतदारसंघातले जो हळवलमधला असलेला रेल्वे क्रॉसिंग ब्रिज आणि वैभवडीला असलेला रेल्वे क्रॉसिंग ब्रिज हे 10 वर्षात का करता आले नाही तेवढं सांगा, म्हणजे तुम्हाला कळेल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.